Good morning, all of you. Today's lecture we discuss the median. What is mean by median? Median is the middlemost observation. Median is the middlemost observation. Median is the central value of variable that divided the series into two equal parts in such a way that half of the item lies above the value and the remaining half lies below this value. Then the data are arranged in ascending or a descending order of a magnitude. Median is the central value of the variable that divided the series into two equal parts. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन. दिस इज अ मीडियन. त्यालाच आपण काय म्हणू शकतो किंवा मीडियन म्हणजे काय, मध्य. मीडियन म्हणजे काय, सामग्री मधील मूल्य हे दोन भागांमध्ये विभाजित होते जेव्हा ते चढत्या किंवा उतरत्या क्रमात असतात. हे एकतर मध्यक मूल्य असतात किंवा मध्य या दोन्ही मूल्यांच्या मध्ये जो भाग येतो म्हणजे जे ऑब्झर्वेशन येतं त्याला आपण मीडियन असे म्हणतो. म्हणून आपण म्हटलेलं आहे मीडियन इज द सेंट्रल व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल दॅट divided the series into two equal parts in such a way half of the item lies above the value and the remaining half of the values. Then the data are arranged ascending order or a descending order. मग आता मीडियन मध्ये सुद्धा रॉ डेटा आहे, अनग्रुप डेटा आहे अँड देन लास्ट ग्रुप डेटा. मीडियन मध्ये काय काय बघायचं आपल्याला, रॉ डेटा, अनग्रुप डेटा अँड ग्रुप डेटा. म्हणजे मीडियन सुद्धा तीन भागांमध्ये आपण बघू शकतो की रॉ डेटा, अनग्रुप डेटा आणि ग्रुप डेटा. मग आता सर्वात आधी आपल्याला रॉ डेटा बघायचा. ज्या प्रकारे आपण मीन बघितलेला आहे त्याच प्रकारे मीडियन. आता मीडियन बघताना आपल्याला रॉ डेटा बघायचा आहे. रॉ डेटाचे सुद्धा फॉर्म्युले आहेत, ते आपण एक्झाम्पलच्या माध्यमातूनच त्या फॉर्म्युलांकडे जाऊया. मग आता सर्वात आधी आपल्याला बघायचं व्हॉट इज मीन बाय रॉ डेटा. ते आपण बघू एक्झाम्पलच्या माध्यमातून किंवा आपल्याकडे एक ऑब्झर्वेशन आहे किंवा आपण एक्झाम्पल म्हणूया किंवा मीडियन बघताना एक ऑब्झर्वेशन बघूया की एक आपल्याकडे ऑब्झर्वेशन आहे किंवा काही मार्क्स आहे किंवा क्लासमध्ये आपण एक टेस्ट घेतलेली आहे 10 मार्कची. आउट ऑफ 10 विद्यार्थ्यांना या प्रकारचे मार्क्स मिळालेले आहेत. मग कोणाला 4, 6, 10 आपण काही घेऊ शकतो. यामध्ये 7, 5, देन 2, देन 3, 4 अँड 1. मग हे काय आउट ऑफ 10 पैकी मिळालेले मार्क. मग आता आपण म्हटलं किंवा यामधला आपल्याला मीडियन बघायचा आहे. कोणी हा म्हणू शकतो, कोणी हा म्हणू शकतो, कोणी हा म्हणू शकतो. पण आपण काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज मीन बाय मीडियन. मीडियन इज द मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन. त्या व्यतिरिक्त किंवा सेंट्रल व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल दॅट डिवायडेड द सिरीज इंटू टू इक्वल पार्ट्स. पण त्यामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आपण, दिस इज अ असेंडिंग ऑर्डर ऑर अ डिसेंडिंग ऑर्डर. मग आता आपल्याकडे हे ऑब्झर्वेशन आहेत, पण हे ऑब्झर्वेशन आधी आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहावे लागतील. म्हणजे तिथे आपण म्हणू शकतो रायटिंग इन असेंडिंग ऑर्डर. रायटिंग इन असेंडिंग ऑर्डर. मग आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, सर्वात स्मॉल सर्वात आधी म्हणजे 1, देन
2 3 3 4 4 5 6 6 7 आणि 10 असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण राईट डाऊन केले. त्यानंतर किती ऑब्झर्वेशन आहे आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती झाले आपल्याकडे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 11. पण 11 काय आलं ऑड काय आलं ऑड. मग आता बघा मीडियन मध्ये जर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जर ऑड आले तर ऑड साठी फॉर्म्युला वेगळा आणि इवन जर आले तर इवन साठी फॉर्म्युला वेगळा यूज केला जातो. हे नेहमी लक्षात ठेवा. पण कशामध्ये फक्त रॉ डेटा देन अनग्रुप डेटा. पण ग्रुप डेटा मध्ये तुमचा ऑड नंबर येऊ किंवा इवन नंबर येऊ तिथं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मध्ये फॉर्म्युला चेंज होत नाही. मीडियन काढत असताना ही गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवायची. मग आता नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 11. मग आता इथं मीडियनचा फॉर्म्युला काय म्हणता येईल आपल्याला मीडियन इज इक्वल टू n प्लस 1 अपॉन 2 ऑब्झर्वेशन. n प्लस 1 अपॉन 2 ऑब्झर्वेशन. मग n ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे म्हणून इथं लिहून घ्या मीडियन इज इक्वल टू काय 11 प्लस 1 अपॉन 2 11 प्लस 1 अपॉन 2 ऑब्झर्वेशन. मग इथं काय सांगते 12 अपॉन 2 ऑब्झर्वेशन. आन्सर इज 6 ऑब्झर्वेशन. काय आलं आपलं 6 ऑब्झर्वेशन. आता 6 ऑब्झर्वेशन कोणतं आहे 1 2 3 4 5 अँड 6 म्हणजे मीडियन काय मिळाला आपल्याला मीडियन काय मिळाला मीडियन इज अ 4. 6 ऑब्झर्वेशनला कोणतं ऑब्झर्वेशन आहे इथं बघा 1 2 3 4 5 6. आता त्यानंतर तुम्ही असेंडिंग ऑर्डर मध्ये सुद्धा जर लिहिलं आपल्याला मीडियन काढायचं आहे काय करू शकतो फर्स्ट वन इज लेफ्ट लास्ट वन इज लेफ्ट सेकंड देन सेकंड लास्ट थर्ड लास्ट फोर्थ 6 काय राहिलं आपल्याकडे बाकी मीडियन इज अ 4. म्हणजे फॉर्म्युला आणि ही दिस इज अ शॉर्टकट मेथड. समजलं फर्स्ट वन कट ऑफ फर्स्ट नंबर देन लास्ट सेकंड लास्ट थर्ड शिल्लक करायला बरोबर 6 नंबरला 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 अँड देन 6 म्हणजे आपला मीडियन काय निघाला इथं 6 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू 4. आता हे कशासाठी झालं एक्झाम्पल आपण मीडियनचा रॉ डेटा मध्ये ऑड नंबर साठी बघितलं. कशासाठी बघितलं ऑड नंबर. आता आपण बघू की बुवा इव्हन नंबर साठी कोणता फॉर्म्युला यूज केला जातो आणि त्याचे काय परिणाम होतात. याच प्रकारचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. जसं या प्रकारचं घेतलं किंवा एक्झाम्पल काय घेतलं किंवा आपण इथे घेतलं 17 14 देन 20 देन 11 देन 8 then 9 then 14 13 19 and 10 हे आपल्याकडे ऑब्झर्वेशन आहे. मग रायटिंग इन असेंडिंग ऑर्डर रायटिंग इन असेंडिंग ऑर्डर. मग असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घ्या सर्वात आधी स्मॉल 9 8 9 10 11 13 then 14 then 17 19 and then 20. आता नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती झाले काउंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काय मिळाले आपल्याला 10. 10 काय आहे इवन नंबर. 10 काय आहे इवन नंबर. आधीच्या एक्झाम्पल मध्ये नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काय मिळाले होते आपल्याला ऑड नंबर. इथं काय मिळाले आपल्याला इवन नंबर. आता इवन नंबर साठी काय आहे मीडियनचा फॉर्म्युला मीडियन इज इक्वल टू आधी काय बघितलं आपण n
प्लस 1/2 ऑब्झर्वेशन. आता इथं काय n/2 ऑब्झर्वेशन प्लस n/2 प्लस 1 ऑब्झर्वेशन अपॉन 2. कशासाठी? इव्हन नंबर साठी. काय कशासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला? इव्हन नंबर साठी. काय मीडियनचा काय फॉर्म्युला होईल इव्हन नंबर साठी? नंबर ऑफ ऑब्झर्वेशन अपॉन 2 प्लस नंबर ऑफ ऑब्झर्वेशन अपॉन 2 प्लस 1 ऑब्झर्वेशन अपॉन 2. मग आता नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आपल्याकडे काय आहे? 10/2 प्लस 10/2 प्लस 1/2. मग आता 10/2 काय आलं? 5th ऑब्झर्वेशन. देन प्लस इथं काय आलं? 6th ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय 2 is equal to 6th observation, 5th observation and 6th observation. मग आता इथं काय म्हणता येईल आपल्याला? 5th ऑब्झर्वेशन कोणता आहे? 1 2 3 4 आणि 5th. मग 5th ऑब्झर्वेशन काय? 13. देन 6th ऑब्झर्वेशन 14 डिवायडेड बाय 2 मग इज इक्वल टू 27 divided by 2. median is 30.5. मीडियन काय मिळाला? म्हणजे या दोघांच्या मध्ये आपल्याला मीडियन मिळाला काय? 30.5. आता मीडियन साठी इव्हन नंबरचा फॉर्म्युला काय म्हणतो? n/2 nth ऑब्झर्वेशन प्लस n/2 प्लस 1 ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय 2. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 10th होते. 10 डिवायडेड बाय 2 प्लस 10 डिवायडेड बाय 2 प्लस 1/2 म्हणजे 10/2 5th ऑब्झर्वेशन. इथं काय आलं? 6th ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय 2. मग 5th ऑब्झर्वेशनला कोणती संख्या डिनोट करते? 30. देन 6th ऑब्झर्वेशनला 14. मग 13 प्लस 14 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 2. then answer is median is 13.5. आता साधं सिंपल जरा इथल्या इथे असेंडिंग ऑर्डर लिहिल्यानंतर आपल्याला मीडियन जर काढायचा आहे तर आपण काय म्हणतो? जशी आधी बघितली आपण ऑड नंबरला कट कट. मग इकडनं 4th नंबर कट केले, इकडनं 4 काय राहिले तुमच्याकडे? 13. मग 13 प्लस 14 डिवायडेड बाय 2 म्हणजे 27/2 बरोबर 13.5. मीडियन काय? 13.5 आली. शॉर्टकट मेथड सुद्धा आली. काय राहिलं तुमचं? इक्वल टू पार्ट्स केल्यानंतर 13 and 40 डिवायडेड बाय 2. इथं पण काय आला तुमचं? मीडियन. म्हणजे मीडियन इव्हन नंबर काय भेटला तुम्हाला? मीडियन 13.5. हे काय झालं तुमचं? रॉ ऑफ डेटा. म्हणजे सिंपल रॉ ऑफ डेटा मध्ये तुम्ही ऑड नंबर इव्हन नंबर जर असेल तर ऑड नंबर साठी काय फॉर्म्युला होता आपला? n+1/2. देन इव्हन नंबर साठी n/2 प्लस n/2 प्लस 1 डिवायडेड बाय 2. देन सेकंड इज अ अनग्रुप डेटा. हा पण काय कशाचे एक्झाम्पल बघितले? रॉ ऑफ डेटा फॉर अ मीडियन. देन अनग्रुप डेटा ऑफ अ मीडियन. आता अनग्रुप डेटा म्हणजे काय? की जिथं ग्रुप नाही असा डेटा. जिथं ग्रुप नाही असा डेटा म्हणजे अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन डेटा. अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन डेटा. मग ते सुद्धा आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून बघू. किंवा विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट असतील, त्यांचे मार्क्स असतील, पण त्यावरनं आपल्याला काय बघायचं आहे? मग आता इथं आपण घेऊ मार्क्स, त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स. मग आता मार्क्स आपण लिहूया 10, 12, 14, 16, 18 देन 20. आता नंबर ऑफ स्टुडंट कोणाला
3 ला नंबर ऑफ स्टुडंट किती 3 ला मार्क्स किती 10 मग 3 4 7 6 5 4 6 5 4 आता नंबर ऑफ स्टुडंट लिहिले आणि त्यांचे मिळालेले मार्क्स लिहिले किंवा नंबर ऑफ स्टुडंट 3 आहे त्यांना किती मार्क्स 10 नंबर ऑफ स्टुडंट 4 आहे त्यांचे मार्क्स 12 7 ला 14 6 ला 16 5 ला 18 4 ला 20 मग आता अनग्रुप डेटा जर आपल्याला काढायचा असेल किंवा बघायचा असेल तर इथं आपल्याला प्रिव्हियस कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यावी लागते प्रिव्हियस कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सीज त्याला आपण डिनोट करतो CF ने मग आता CF कशी घेत होतो आपण बघा आता काय म्हटलेलं आहे मी प्रिव्हियस कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी मग आता इथे नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहे मग आता इथं समजा प्रिव्हियस काय राहिले 3 मग आता 3 च्या पुढे आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी मग 3 नंबर ऑफ स्टुडंट देन सेकंडला कोण आहे 4 मग 3 प्लस 4 काय 7 देन 7 प्लस 7 14 14 प्लस 6 20 20 प्लस 5 25 25 प्लस 4 काय मिळालं 29 काय मिळालं आपल्याला 29 म्हणजे कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी या प्रकारे मिळाली 3 7 14 20 25 29 आधी काय होतं फक्त आपल्याला मार्क्स नंबर ऑफ स्टुडंट मग आता नंबर ऑफ स्टुडंट आणि नंबर ऑफ स्टुडंट वरने आपण काय बघितलं प्रिव्हियस कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आता प्रिव्हियस कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी जर काढायची तर आधी आपल्याला इथं 3 आहे फ्रिक्वेन्सी मग आता सेकंड फ्रिक्वेन्सी 3 प्लस 4 सेकंड फ्रिक्वेन्सी 7 त्यानंतर 7 प्लस 7 14 14 प्लस 6 20 या प्रकारे काढली मग आता इथं आपण टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काय दिले आपले काय आले 29 आता नंबर ऑफ स्टुडंट सुद्धा केले तर काय टोटल काय आली तुमची 29 म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट काय आले n इज इक्वल टू 29 n इज इक्वल टू 29 बट 29 इज अ ऑड मग मीडियनचा फॉर्म्युला काय होता आपला ऑड साठी n प्लस 1 अपॉन 2 ऑब्झर्वेशन मग नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे 29 प्लस 1 डिवाइडेड बाय 2 ऑब्झर्वेशन 30 अपॉन 2 इज इक्वल टू काय आलं आपलं 15th ऑब्झर्वेशन मग आता 15th ऑब्झर्वेशन कशामध्ये आहे 15th ऑब्झर्वेशन कशामध्ये कोणाच्या अंडर मध्ये येईल 20 च्या इथं 40 पर्यंत जर आलं असतं ऑब्झर्वेशन तर कशामध्ये कोणाच्या अंडर मध्ये आलं असतं कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 14 च्या अंडर पण आता काय आलं 15th ऑब्झर्वेशन म्हणजे कशाच्या अंडर मध्ये 20 च्या मग 20 च्या अंडर मध्ये आहे म्हणजे मीडियन काय आला आपला 16 म्हणजे मीडियन काय आला आपला 16 बघा अनग्रुप डेटा मध्ये त्याच प्रकारचा फॉर्म्युला यूज केला रॉब डेटा प्रमाणे पण इथं बघा 15th ऑब्झर्वेशनला काय आलं 15th ऑब्झर्वेशन कशामध्ये कोणाच्या अंडर मध्ये येते 20 च्या म्हणजे 15 16 आता इथं 16th ऑब्झर्वेशन आलं असतं तरी 20 अंडर 17 देन 20 अंडर म्हणून आता इथं आपण काय 20 च्या अंडर मध्ये आहे देन मीडियन इज 16 आपण काय म्हटलं होतं व्याख्या मीडियनची डेफिनेशन मीडियन इज द सेंट्रल व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल्स दॅट डिवाइडेड द सीरीज इनटू 2 इक्वल पार्ट्स ठीक आहे 2 इक्वल्स पार्ट्स म्हटल्यानंतर इन सच अ वे दॅट हाफ ऑफ द आयटम लाईज अबोव द व्हॅल्यू अँड द रिमेनिंग हाफ लाईज बिलो दिस व्हॅल्यू त्या माध्यमातून कोणाच्या अंडर मध्ये 20 च्या 20 कसे कोणाचे कुठे आहे 16 म्हणजे मीडियन इज 16 हे कशाचं एक्झाम्पल झालं आपलं अनग्रुप डेटा म्हणजे 15th
ऑब्झर्वेशन अंडर बाय द 20. जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत लिहायचं इथं म्हटलं तर किंवा 6 काय किंवा 15th ऑब्झर्वेशन अंडर बाय द 20च्या अंडर मध्ये आहे म्हणून मीडियन इज अ 16. देन लास्ट इज अ ग्रुप डेटा. आता इथं काय आहे अनग्रुप कशामुळे आहे किंवा इथं ग्रुप आहे का नाही अनग्रुप आहे. आता ग्रुप मध्ये आपण ज्या वेळेस एक्झाम्पल बघू त्यावेळेस ग्रुप डेटा मध्ये इथं काय येईल ज्या प्रकारे आपण डिनोट करतो 10 to 20, 20 to 30, 30 to 50 म्हणजे काय आहे ग्रुप्स मध्ये ऑब्झर्वेशन डिनोट केलेले आहे. मग आता इथं अनग्रुप मध्ये ऑड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जर ऑड आले तर फॉर्म्युला हाच राहणार आहे आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इवन जर आले तर जो आपण रॉ डेटासाठी इवन नंबरसाठी फॉर्म्युला यूज केलेला होता की मीडियन इज इक्वल टू n अपॉन 2th ऑब्झर्वेशन प्लस n अपॉन 2 प्लस nth ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय 2. दिस यूज फॉर अ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज अ इवन नंबर. आता आपण बघूया ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन डेटा. आता आपण काय बघितलं अनग्रुप. आता ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन डेटा. मग आता त्यामध्ये सुद्धा आपण याच प्रकारचं जे उदाहरण घेतलेलं आहे त्याच प्रकारे उदाहरण घेऊ किंवा मार्क्स मध्ये डिनोट करा तुम्ही. फक्त मार्क्स मध्ये काही ग्रुप डेटा जे आता मी उदाहरण बोलताना काय बोललो 10 to 20 आपण 0 to 10 घ्या 10 to 20, 20 to 30, 30 to 40 and then 40 to 50 काय घेतले मार्क्स. मग नंबर ऑफ स्टुडंट number of student 4 8 15 4 8 15 14 then 9 लास्ट 9. मग आता इथं आपण काय बघितले होतं इथं सुद्धा आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट आणि मार्क पण ऑब्झर्वेशन कशामध्ये आहे ग्रुप मध्ये. जो डेटा आपल्याकडे आहे तो कशामध्ये आहे ग्रुप मध्ये म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट चे मार्क्स किती आहे 4 स्टुडंटचे मार्क्स किती आहे 0 to 10 या ग्रुप मध्ये. 8 स्टुडंटचे मार्क्स किती आहे 10 to 20 च्या ग्रुप मध्ये. मग आता इथं आता आपल्याला काय बघायचं आहे सीएफ. सीएफ काय बोललो होतो मी प्रिव्हियस कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सीएफ इज इक्वल टू प्रिव्हियस कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग आता सीएफ कसा काढायचा प्रिव्हियस कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय 4 दे 4 plus 8 12 12 plus 15 27 27 plus 14 41 41 plus 9 50 म्हणजे प्रिव्हियस कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्हाला मिळाली. तुम्ही इथं टेबल सुद्धा क्रिएट करू शकता या प्रकारे आपल्याला समजण्यासाठी. ठीक आहे. पण टोटल काय आली तुमची नंबर ऑफ ऑब्झर्वेशन लास्ट 50 4 plus 8 plus 15 plus 14 plus 9 इज इक्वल टू 50. मग आता ग्रुप डेटा बघत असताना इथं फॉर्म्युला चेंज होतो. पण इथे एक गोष्ट आहे किंवा इथं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे ते नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जे करत असताना त्याच्यासाठी फॉर्म्युला ऑड नंबर डिनोट झाला किंवा इवन नंबर डिनोट झाला तरी फॉर्म्युला बदलत नाही. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काय आहे 50. मग n upon 2 इज इक्वल टू 25 म्हणजे 50 upon 2. मग इथं ऑड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ऑड नंबर आले तरी चालतील इवन नंबर आले तरी चालतील. त्यासाठी n upon 2 चाच फॉर्म्युला यूज केला जातो. बट ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डेटा मध्ये फॉर्म्युला इथं वेगळ्या प्रकारचा येतो. म्हणजे आता इथं ग्रुप मध्ये काय डेटा कशामध्ये आहे ग्रुप मध्ये. म्हणजे आधी तुम्हाला काय करावे लागेल लोअर लिमिट ऑफ अ मीडियन क्लास म्हणजे मीडियनचा फॉर्म्युला घेत असताना इथं काय लिहावं लागेल आधी लोअर लिमिट.
मग आता लोअर लिमिट कशाची घ्यायची आपल्याला, लोअर लिमिट कशाची घ्यायची, number of observation 50 n upon 2 is equal to 25, then 25 under this value 27, म्हणजे कशामध्ये 25 कोणाच्या अंडर मध्ये येत आहे, 27 च्या, मग 27 च्या आतमध्ये जर येत आहे तर काय इकडे तर मार्क्स किती आहे 20 to 30, मग आता लोअर लिमिट काय झाली 20 to 30 ची, मॅक्झिमम लिमिट 30 देन लोअर लिमिट 20, म्हणजे लोअर लिमिट काय म्हणता येईल आपल्याला इथं, लोअर लिमिट 20. ठीक आहे, आधी आपण फॉर्म्युला लिहून घेऊ त्यानंतर मीडियन इज इक्वल टू L प्लस n अपॉन 2 माइनस CF इंटू H डिवाइडेड बाय F, म्हणजे L काय लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास, म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 50 n मायनस 2 इज इक्वल टू 25, देन 25 अंडर दिस व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू आली ती 27 ची लोअर लिमिट काय ते, लोअर लिमिट अँड मॅक्झिमम लिमिट 20 to 30, देन लोअर लिमिट इज 20, म्हणजे L काय म्हणू शकतो आपण 20, म्हणजे लोअर लिमिट आपल्याला मिळाली, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन तुम्हाला मिळालेले आहेत, त्यानंतर कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती येईल, किती येईल, आता बघा कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी घेताना आपण काय म्हटलेलं होतं सर्वात आधी, प्रीवियस कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 50 देन n अपॉन 2 इज इक्वल टू 25, मग इथं कोणा 25 कोणाच्या अंडर मध्ये 27 च्या, मग या 27 ची प्रीवियस कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी, म्हणजे याची कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय आली 12, म्हणजे तुम्ही इथं CF काय म्हणू शकता तुमचा 12, कारण की प्रीवियस कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन देन दिस व्हॅल्यू अंडर दिस 27, तर 27 ची प्रीवियस कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय आली 12, देन CF इज इक्वल टू 12, देन H इज इक्वल टू 10. आता 10 कशा वर्णाला, H मीन साइज ऑफ अ मीडियन क्लास किंवा डिफरन्स, साइज ऑफ द मीडियन क्लास किंवा मीडियन मधला डिफरन्स, म्हणजे मीडियन मधला लोअर लिमिट काय घेतली आपण 20 to 30, मग आता 20 to 30 या मधला डिफरन्स किती आहे 10, H म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला साइज ऑफ अ मीडियन क्लास, त्यानंतर काय राहिला आपल्याकडे F, फ्रिक्वेन्सी किती F काय म्हणता येईल आपल्याला, किंवा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा ऑर द टोटल ऑफ द फ्रिक्वेन्सीज, टोटल फ्रिक्वेन्सीज किती आहे, टोटल फ्रिक्वेन्सीज कोणती, F is equal to frequency of a median class, हा काय झाला तुमचा लोअर क्लास, 15 काय झाला तुमचा F, देन CF. आता बघा L म्हणजे काय लोअर लिमिट ऑफ अ मीडियन क्लास, देन CF म्हणजे कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी, H साइज ऑफ अ मीडियन क्लास किंवा मीडियन क्लासचा डिफरन्स तुम्ही म्हणू शकतात, F काय म्हणू शकतो आपण, किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ अ मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी काय आली 50. आता फॉर्म्युल्यामध्ये ज्या आहेत L प्लस n अपॉन 2 मायनस CF इंटू H अपॉन F, आपल्याला L माहिती आता काय 20 प्लस काय 25 मायनस
CF काय आपला 12 अपॉन 2 इंटू 10, 2 इंटू 10. मग आता आपल्याकडे काय राहिलं 20 प्लस 13 अपॉन 2 इंटू 10. F ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 15 अपॉन 15. 20 plus 25 minus 12 upon 15 into 10. Then 20 plus 13 upon 15 into 10. 3, 2. Then काय राहिलं आपल्याकडे आता 20 plus 26 upon 3. 20 plus 23 upon 6. मग 20 plus 26 upon 3, 8.66 is equal to 28.66 or 28.67. कॅल्क्युलेशन करत गेले तर याच्या पुढे 6 च्या पुढे व्हॅल्यू ह्या आपल्याकडे येते. मग आता हे जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे हे कशावरनं सॉल्व्ह केलेलं आहे, किंवा ग्रुप डेटावरनं किंवा ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डेटा. म्हणजे आपण आधी काय घेतले, ग्रुपमध्ये मार्क्स घेतले, त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे 4 विद्यार्थ्यांचे मार्क्स या ग्रुपमध्ये आहे 0 to 10, 8 स्टुडंटचे मार्क्स 10 to 20. त्यानंतर आपण कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्यांची काढली. कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढताना टोटल काय आली आपली 50. देन n इज इक्वल टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज इक्वल टू 50. देन त्यासाठी फॉर्म्युला काय n अपॉन 2 इज इक्वल टू 25. मग इथं ऑड नंबर आला तरी चालतो, इवन नंबर आला तरी चालतो. देन मीडियन साठी ग्रुप डेटा साठी फॉर्म्युला काय l प्लस n अपॉन 2 मायनस CF इंटू h डिवायडेड बाय f. मग l काय घेतला आपण 20 काम घेतला, किंवा लोअर लिमिट कोणाची, लोअर लिमिट ऑफ अ मीडियन क्लास. कारण की आपले 25 आला कोणाच्या अंडर मध्ये आहे 27च्या. मग मीडियन क्लास काय आला त्याचा 20 to 30. म्हणून 20 to 30 मिडल क्लास. देन मिडल क्लासची लोअर लिमिट 20. देन CF काय घेतला आपण प्रीवियस कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग प्रीवियस 27 ची प्रीवियस कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी 12. h काय घेतला आपण 10. h काय घेतला आपण 10. मीडियन डिफरन्स काय आहे, साइज ऑफ डिफरन्स 10 चा. डिफरन्स किती येतं 10 चा. देन h इज इक्वल टू 10. f काय घेतला आपण फ्रिक्वेन्सी 15. f काय घेतला फ्रिक्वेन्सी ऑफ अ मीडियन क्लास. देन द सॉल्व एक्झाम्पल. म्हणजे या प्रकारे आपण मीडियन मध्ये रॉ डेटा, देन अनग्रुप डेटा अँड देन ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डेटा ते आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून त्याचे फॉर्म्युले काय आहेत, कुठून कशा प्रकारे लोअर लिमिट कुठून घ्यायची आहे, कॉम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठून घ्यायची आहे, त्यानंतर फ्रिक्वेन्सी कुठून घ्यायची आहे, त्यानंतर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतील ऑड नंबरसाठी, देन इव्हन नंबरसाठी मीडियनचा फॉर्म्युला कशा प्रकारे चेंज होतो हे आपण मीडियन मध्ये बघितलेलं आहे. देन नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस द मोड. ते पण आपण एक्झाम्पलच्या माध्यमातूनच असं बघूया.